शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, जून ते ऑगस्ट 2024 मधल्या कालावधीत शेतकऱ्यांची जे अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेले मित्रांनो, त्यांच्यासाठी इथं जी आर आलेला आहे मित्रांनो. तर कशा पद्धतीने हा जी आर असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो. ओके, तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया ह्या व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, समोर मी PDF फाईल ओपन केलेली आहे. जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जी आर असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर आलेला आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार मित्रांनो. प्रस्तावना मित्रांनो इथे दिलेली मित्रांनो. अतिवृष्टी, पूर्व चक्रवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत आहे मित्रांनो. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्यता बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येत आहे मित्रांनो. असं शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्याकडून सांगण्यात आलेले मित्रांनो. 27 ते 2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आलेले आहे मित्रांनो. केंद्र शासनाची विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2024 चे अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्र उडाण, त्याच्यानंतर इथं आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत त्यानंतर मित्रांनो देण्यासाठी धोरण निश्चित केलेली आहे. तर 26/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये त्यांनी सतत पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो. संदर्भ काय त्यांचा मित्रांनो 1/1/2024 चा. तर शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मर्यादित अनुसरण राहणार मित्रांनो. 2 किंवा 3 हेक्टर पर्यंत आपल्याला मदत मिळणार आहे मित्रांनो इथं. तर त्याच्यानंतर जून 2024 ते ऑगस्ट 2024 महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विविध विभागासाठी आयुक्त यांच्याकडून निधी मागण्याची प्रस्तावना शासन प्राप्त झालेले किंवा त्यानुसार संदर्भ क्रमांक 9 नुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानंतर तसेच कालावधीकरिता प्राप्त झालेल्या उर्वरित जिल्ह्यांकरिता खालील प्रमाणे निर्माण करण्यात आलेला आहे मित्रांनो. शासनाचा निर्णय काय मित्रांनो यावर ते पण आपण जाणून घेऊया. तर जून 2024 तर ऑगस्ट 2024 त्याच्यामध्ये मित्रांनो या कालावधीत विविध राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक येथील 3 मधील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरातून एकूण 23,707 लक्ष म्हणजे 237,07,13,000 फक्त एवढे आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. ओके, 237,07,13,000 एवढे मिळणार आहे मित्रांनो आपल्याला. शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली आहे मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी एवढी रक्कम मंजूर केलेली. त्यानंतर मित्रांनो या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या पत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमध्ये अथवा आवश्यकतेनुसार पुनर्वियोजन द्वारे तरतूद उपलब्ध करून घेण्यात कार्यसन 11 यामध्ये या निधीमध्ये वितरित करावा असं सांगण्यात आलेले मित्रांनो. जेणेकरून आता इथे 2 नंबरला त्यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो 24/1/2023 च्या मधून सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा असं सांगण्यात आलेले मित्रांनो. डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यात हे पैसे पडणे डीबीटीच्या स्वरूपात. सोबतच्या पत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत
नियमानुसार कारवाई करावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांचे नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निषेधामध्ये प्रस्तावना अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही. याची दक्षता घ्यायची मित्रांनो आपण. ओके. तर एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे दराचे मदत करण्यात येईल मित्रांनो असल्याची खात्री करायची आपल्याला हे पण. ओके. असं इथे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. शासन निर्णय महसूल व वन विभाग 1/1/2024 नुसार जियारत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांमध्ये पिकांच्या नुकसानीसाठी मदतीस विविध दरामध्ये जास्तीत जास्त 3 हेक्टरी मर्यादेस आपल्याला असल्याची खातरजमा करायची आहे मित्रांनो. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही असं हे तहसीलदार व जिल्हा अधिकारी कार्यालयांचे कटाक्षाने काळजी घ्यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. वरील निधी खर्च करताना संदर्भित शासन निर्णयातले सूचनांचे पालन करावे काटेकोरपणाने तसं सांगण्यात आलेले मित्रांनो. ज्या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच योजनेसाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विविध अटी व शर्तता पूर्तता आहे मित्रांनो. याची आपल्याला होत असल्याची खात्री आपल्याला सर्वसाधारण करायची मित्रांनो. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई संपूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी मदतीला तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांमध्ये निर्गमित आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मदत निधी बँकांना कर्ज खात्यांना अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये त्याकरिता जिल्हा अधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात यावा. सूचनांची त्यानंतर अंमलबजावणी त्यानंतर आपल्या करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकारी यांचा राहील मित्रांनो असे सांगण्यात आलेलं आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख त्याच्यानंतर निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या स्तरावर ठेवण्याचे यांची करण्यात आलेले खर्चांची निषेधावर कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी तैमानिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपलब्ध निधी पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे व संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रीकरणाच्या शासनाच्या सादर करण्यात यावा मित्रांनो. ही जबाबदारी आयुक्तांची राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. वरील उपाययोजनेसाठी 2 हेक्टर मर्यादित शेतीपीक नुकसानाकरिता इथे लिहिलेलं आहे मित्रांनो सगळी माहिती वगैरे अशा प्रकारे दिलेली आहे मित्रांनो. 2 ते 3 हेक्टर मित्रांना प्रतिसाद चक्रवादळ जे काही असेल मित्रांनो संपूर्ण माहिती अशा पद्धतीने त्यांनी दिलेली मित्रांनो वाचून घ्यायचं एवढं. ओके. तर संपूर्ण GR जो मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो. हा जो GR आलेला आहे मित्रांनो 23 सप्टेंबर 2024 चा GR आहे. आपल्याला जून ते ऑगस्ट 2024 चे शेतकऱ्यांना इथं आपल्याला नुकसान भरपाई इथं मिळणार आहे मित्रांनो. ओके. तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना माहिती पोहोचवायची मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायची तर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ. ओके. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल मित्रांनो तुम्ही मला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मला तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो. तिथे तुमच्यासाठी ते चालू ठेवलेले आहे मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपची ID वगैरे व टेलिग्राम ग्रुप मित्रांनो. ओके. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.